तब्बल 111 वर्षापूर्वीची संस्था इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी पडलेले तडे, अनेक ठिकाणी कोसळलेले स्लॅब, तुटलेल्या भिंती, तकलादू कठडे याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांनी संबंधित विभागाला निवेदन दिले होते। शेवटी जितेंद्रभाऊ जमदाडे यांनी न्यू म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची दुरुस्तीचे काम न केल्यास उपोषणाचा इशारा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांना देण्यात आला होता। तर भारतीय जनता पक्षाच्या निवेदनाची दखल घेत न्यू म्युनिसिपल इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे, शहर उपाध्यक्ष जगदीशभाऊ बागुल, जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय जैन, किसान मोर्चा शहर अध्यक्ष किशोर पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष केडी गिरासे, शहर महामंत्री अक्षय अमृतकर, माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिकलीकर, शहादा शहर महामंत्री योगेश कोठारी, उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल आदी कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाचे आभार मानलेत। यावेळी जितेंद्रभाऊ जमदाडे काय म्हणाले ते आपण पाहूयात। मार्च महिन्यामध्ये आम्ही माननीय मुख्य अधिकारी शहादा यांना म्युनिसिपल न्यू शाळेचं निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून नमूद करण्यात आलं होतं की जी शाळा आहे त्या शाळेचं जी इमारत आहे, विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहात त्या शिक्षणाचे जे शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी त्याचं प्लास्टर अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं होतं आणि त्या वेळेला आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली होती की तुम्ही तात्काळ त्याला दुरुस्ती करावी। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता असल्याने त्या काळामध्ये माननीय मुख्य अधिकारी त्या संकुलनाचं दुरुस्तीचं काम करू शकले नाही। त्यानंतर पुन्हा आम्ही मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये माननीय मुख्य अधिकारी शहादा यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी सांगितले की येणाऱ्या 10 दिवसानंतर मी त्या शाळेचं संकुलनाचं दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करणार आहे। तर आज या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आले असता या ठिकाणी दुरुस्तीचं कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। ही इमारत जवळजवळ 110 वर्ष पूर्ण झालेली इमारत आहे आणि ही इमारत जीर्ण असल्याने मागच्या वेळेस आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो होतो त्यावेळेस येथील विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती की शिक्षण घेत असताना आमच्या मनात भीती असते की प्लास्टर केव्हा आमच्या डोक्यावर आदळेल। शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती की काही शिक्षक तर थोडक्यात बचावले होते। मुख्याधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीची जी मागणी केली, मागणीला त्यांनी या ठिकाणी न्याय देऊन या संकुलनाचं दुरुस्तीचं या ठिकाणी जे काम सुरू केलं की भारतीय जनता पार्टी मुख्य अधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या मागणीला मुख्याधिकाऱ्यांकडनं सतत लावून ठेवली ही मागणी आणि त्यांच्या मागणीला या ठिकाणी यश प्राप्त झालं। मी सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। यासोबत आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या संकुलनामध्ये शैक्षणिक संकुलनामध्ये शिक्षकांची या ठिकाणी कमी आहे, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षक देखील पुरेसे नाहीत शिक्षण देण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी। तर आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना देखील विनंती पुन्हा करणार आहोत की तुम्ही या ठिकाणी आपल्या नगरपालिका मार्फत शिक्षक भरती देखील या ठिकाणी करून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पुरेसे शिक्षक त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येईल, अशी मागणी आम्ही लवकरच करणार आहोत। तब्बल 950 विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोक्यात जगत असताना याकडे भारतीय जनता पक्षाने वारंवार आवाज उठवल्याने निवेदने देऊन अखेर न्यू म्युनिसिपल इंग्लिश स्कूलचे काम सुरू करण्यात आले आहे। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत। विद्यार्थी काय म्हणालेत ते पाहूयात। शिक्षण घेत आहे, आम्ही ज्या वर्गात शिक्षण घेत होतो त्या वर्गाचे वरचे प्लास्टर आमच्या अंगावर थोडेफार प्रमाणात पडत होते। आज त्या वर्गाचे प्लास्टर रिपेअर सुरू झाले। आम्ही या शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो।